महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकार विरुद्ध राज्यपाल हा संघर्ष आपण अनेकदा पाहिला। खास करून 12 आमदारांची यादी असो किंवा विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठीची लागणारी मंजुरी असो, या दोन्ही गोष्टी राज्यपालांनी रखडवल्याने ठाकरे सरकारने कोर्टात सुद्धा धाव घेतलेली होती। पण हायकोर्टाने आपण राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही असं म्हटलेलं होतं। सर्वोच्च न्यायालयात केस सुनावणीसाठी येईपर्यंतच ठाकरे सरकार कोसळलं। आता सध्या राज्यपालांच्याच विरोधामध्ये पंजाब, तामिळनाडू, केरळ सरकारने याचिका केलेल्या आहेत आणि याआधी सुद्धा तेलंगणा सरकारने सुद्धा राज्यपालांच्याच विरोधात याचिका केलेल्या। सुप्रीम कोर्टाने राज्यपालांना आता जे खडसावलेलं आहे ते पाहता आता जर महाराष्ट्रात ठाकरे सरकार असतं तर कदाचित त्यांना सुद्धा याचा फायदा होऊ शकला असता। राज्यपालांच्या भूमिका, विधेयक वर्षानुवर्ष रखडवणं, या सगळ्यावर सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना कसं फटकारलेलं आहे प्रत्येक केसमध्ये हे आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। मुळात हे वाद कुठे होत आहेत हे लक्षात घेतलं तर यातला कॉमन फॅक्टर सुद्धा समजेल। महाराष्ट्रातला वाद ज्या वेळेला होता त्यावेळेला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं। आता पंजाबमध्ये वाद सुरू आहे तेव्हा तिकडे आम आदमी पक्षाचं सरकार आहे, तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं सरकार आहे, केरळमध्ये डाव्यांचं सरकार आहे, तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समिती म्हणजेच केसीआर यांच्या पक्षाचं सरकार आहे। या सगळ्यातला कॉमन फॅक्टर हाच आहे की ही सगळी बिगर भाजप शासित राज्य आहेत। आता या राज्यांमधील सरकार विरुद्ध राज्यपाल वादावर सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना कसं फटकारलेलं आहे ते समजून घेऊया। सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या घटनापीठासमोर सुनावणी झालेली आहे। याचिका सगळ्यात पहिले पंजाब सरकारकडून करण्यात आलेली होती, ज्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलेलं आहे ते पाहून आपली ही परिस्थिती सारखीच आहे असं सुद्धा तामिळनाडू आणि केरळमध्ये सुद्धा पाहायला मिळालं। त्यांच्या सुद्धा याचिका गेलेल्या आहेत। पंजाब सरकारच्या याचिकेत म्हणण्यात आलेलं आहे की 7 विधेयकं ही राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना पाठवून सुद्धा त्याला संमती ही राज्यपालांनी दिलेली नाहीये। ही मनी बिलं आहेत, ही सुद्धा कोर्टाच्या लक्षात गोष्ट आणून देण्यात आली। या सोबतच जून आणि ऑक्टोबर 2023 मध्ये 2 विशेष अधिवेशनं ही पंजाब सरकारने बोलवलेली, मात्र राज्यपालांनी त्याला परवानगी दिली नाही, हे सांगून की ही विशेष अधिवेशनं ज्या कारणासाठी बोलवली जातात ती कारणं योग्य नाहीयेत। पण तरी सुद्धा ती अधिवेशनं राज्य सरकारने म्हणजे पंजाबने घेतली। आता ही अधिवेशनं सुद्धा वैध ठरवण्यात यावी ही सुद्धा मागणी पंजाब सरकारने सुप्रीम कोर्टात केलेली होती। या सगळ्यावर सुप्रीम कोर्ट काय म्हणाले ते पाहूयात। पंजाब सरकारने जून आणि ऑक्टोबर महिन्यात बोलावलेली विशेष अधिवेशनं आणि त्यावेळी झालेली कार्यवाही सुप्रीम कोर्टाने वैध ठरवली। विधिमंडळाच्या अधिवेशनावर शंका घेण्याचा कोणताही प्रयत्न हा लोकशाहीला धोक्यात टाकणारा आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। राज्यपाल हे निवडून आलेले नसले तरीही राज्याचे नामधारी प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे काही विशेष अधिकार असतात, पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी या अधिकारांचा वापर करून विधिमंडळाद्वारे बनवण्यात येणाऱ्या कायद्यांमध्ये अडथळा आणतील। प्रलंबित असलेल्या विधेयकांवर सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की संविधानाच्या आर्टिकल 200 मध्ये विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक रोखण्याचे अधिकार राज्यपालांना आहेत। मात्र अशा परिस्थितीत राज्यपालांनी राज्य सरकारशी लवकरात लवकर संवाद साधून विधेयकावर पुनर्विचार करण्याबाबत सांगायला हवं। राज्यपाल अनिश्चित काळासाठी विधेयकाची मंजुरी ही प्रलंबित ठेवू शकत नाहीत। देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे राज्यपालांसंदर्भात बोलताना असंही म्हणालेले आहेत की हा असाच प्रकार तेलंगणामध्ये सुद्धा घडलेला आहे। अशा प्रकरणात दोन्ही पक्षकारांना सर्वोच्च न्यायालयात का यावं लागतंय? सर्वोच्च न्यायालयासमोर येण्याआधीच राज्यपाल निर्णय का घेत नाहीयेत? सर्वोच्च न्यायालयात आल्यानंतरच राज्यपाल का निर्णय घेत आहेत? हे कुठेतरी थांबायला हवं असं सरन्यायाधीशांचं म्हणणं आहे। आता सरन्यायाधीश हे म्हणण्याचं कारण म्हणजे तामिळनाडूतील प्रकरण। तामिळनाडूत 2020 पासून म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून अनेक विधेयकं ही राज्यपालांनी रखडवून ठेवलेली आहेत, ज्या विरोधात तामिळनाडू सरकारने सुद्धा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर राज्यपालांनी 10 विधेयकं परत पाठवून दिली। राज्यपालांनी विधेयकं परत पाठवल्यावर कायद्याने ती पुन्हा विधिमंडळात मांडावी लागतात। त्यानुसार अधिवेशन बोलावून तामिळनाडू सरकारने विधेयकं मांडली आणि पुन्हा मंजूर सुद्धा करून घेतली। आता एकदा का विधेयकं ही पुनर्विचारासाठी पाठवल्यानंतर विधिमंडळाने पुन्हा मंजूर केली तर मात्र राज्यपालांना त्याच्यावर संमती ही द्यावी लागते। ह्याच सुनावणीच्या वेळेला सरन्यायाधीशांनी म्हटलेलं होतं की इथे प्रश्न हा कुठल्याही एका राज्यपालांचा नाहीये किंवा कुठलेही एक राज्यपाल बिल रखडवतात हा नाहीये, तर इन जनरलच राज्यपाल या पदाचा हा संबंध आहे। राज्यपाल आपली घटनात्मक कर्तव्य बजावण्यात उशीर करत आहेत हेच सगळ्या या प्रकरणांमधून दिसून येतंय। ही सुद्धा एक प्रकारे आपण म्हणू शकतो खंत ही सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलेली आहे। आता मुद्दा हा केवळ इथे राज्यपालांनी विधेयकं रखडवून ठेवणं एवढ्यापुरताच मर्यादित नाहीये, तर तुम्हाला लक्षात असेल की महाराष्ट्र सत्ता संघर्षाचं जे प्रकरण सुप्रीम कोर्टात 9 महिन्यांपासून सुनावणीसाठी होतं
तेव्हा सुद्धा घटनापीठाने राज्यपालांच्या भूमिकेवर काही प्रश्न उपस्थित केलेले होते आणि त्यांची एक कृती ही बेकायदेशीर सुद्धा ठरवलेली होती। सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने, ज्याच्यामध्ये देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड सुद्धा होते, या घटनापीठाने सुद्धा म्हटलेलं होतं की तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत चाचणीचा आदेश जो दिलेला होता तो बेकायदेशीर होता। 21 जून 2022 रोजी राज्यपालांना दिलेल्या पत्रामध्ये आमदारांची नाराजी ही दिसत असली तरी सुद्धा त्यांना सरकारचा पाठिंबा काढायचा आहे असं कुठेही दिसून येत नाही, हे कोर्टाने म्हटलेलं होतं। पण राज्यपालांनी सांगितलं की आमदारांनी सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छाही दर्शवलेली आहे। यावेळी विरोधी पक्षांकडून विद्यमान सरकार विरोधात म्हणजे ठाकरे सरकार विरोधात अविश्वास ठराव सादर करण्याची इच्छाही व्यक्त केली गेली नव्हती। राज्यपालांसमोर आलेली कागदपत्र ही बहुमत चाचणीचे आदेश देण्यासाठी पुरेसे नव्हते। कुठलेही सबळ पुरावे नसताना राज्यपालांनी बहुमत चाचणी ही बोलावलेली होती, ती बेकायदेशीर होती, हे सर्वोच्च न्यायालयाचं मत झालेलं होतं। राज्याच्या सत्ता संघर्षाच्या काळात राज्यपालांनी घेतलेल्या भूमिका कायद्याला धरून नव्हत्या असं मत सुद्धा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या प्रकरणात व्यक्त केलेलं होतं, नमूद केलेलं होतं। राज्यपालांनी बहुमत चाचणीचा निर्णय देणं हे बेकायदेशीर होतं। तसंच बहुमत चाचणीचा वापर हा पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी होऊ शकत नाही, हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं। त्यामुळे राज्यपालांच्या अनेक राज्यांमधल्या भूमिका, खास करून बिगर भाजप शासित राज्यांमधील भूमिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा बोट ठेवलेला आहे। पण यानंतर तरी राज्य सरकारांच्या या तक्रारी कमी होतील का? राज्यपालांची जी कर्तव्य आहेत ती त्यांच्याकडनं त्या पद्धतीने बजावली जातील का? हे आपल्याला येत्या काळात पाहायला हवं। राज्यपालांच्या या भूमिका, त्यांनी केलेली ही कामं ज्याच्यावर आक्षेप हा राज्य सरकारांकडनं घेण्यात येतो, त्याच्यावरची तुमची प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत मांडा। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, वेगवेगळ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी बघत रहा मुंबई तक।